मित्रांनो, इलेक्ट्रिक स्कूटर किंवा इलेक्ट्रिक बाईक सेगमेंट सध्या भरपूर चर्चेत आहे. लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या घेत आहेत. याच्याशी संबंधित एका विषयावर आपण आज बोलणार आहोत. हिरोची व्हिडा असेल, टी-व्ही-एसची आयक्यूब असेल किंवा अगदी आत्ताच लॉन्च झालेली रॉयल एनफिल्डची फ्लाइंग फ्ली C6 असेल, या सगळ्या कंपन्या आता त्यांच्या गाड्या विकण्यासाठी एक नवीन मॉडेल वापरत आहेत आणि त्यामुळे या गाड्या तुम्हाला अगदी स्वस्तात मिळू शकत आहेत. हे मॉडेल म्हणजे BaaS म्हणजेच बॅटरी ॲज अ सर्व्हिस. आणि यामुळे तुम्हाला गाड्या स्वस्त कशा मिळत आहेत, या पद्धतीनं गाडी घेणं खरंच फायद्याचं ठरतं का, की मग पूर्ण गाडी मूळ किमतीलाच विकत घेणं जास्त परवडतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी समजून घेऊया की BaaS किंवा बास म्हणजे काय. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सगळ्यात महाग भाग कोणता असतो, तर तो म्हणजे बॅटरी. एखाद्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या एकूण किमतीपैकी 30 ते 40% किंमत फक्त बॅटरीची असते. आणि बॅटरी ॲज अ सर्व्हिस मॉडेलमध्ये कंपनी तुम्हाला काय म्हणते की बघा, तुम्ही फक्त स्कूटरच्या बॉडीचे पैसे द्या, तेवढीच तुमच्या मालकीची होईल. बॅटरीचे पैसे आता देऊ नका, फक्त तुम्ही बॅटरी वापरणार त्यासाठी आम्हाला मंथली किंवा वार्षिक चार्जेस द्या. म्हणजे तुम्ही स्कूटरच्या बॉडीचे पैसे एका वेळी देता आणि बॅटरी भाड्यानं घेता. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लगेच लक्षात येईल. हिरोचा इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारा ब्रँड आहे व्हिडा. त्यांनी 2025 मध्ये व्हिडा VX2 लॉन्च केली होती आणि बास मॉडेल इंट्रोड्यूस केलं होतं. आता व्हिडा VX2चे दोन व्हेरियंट येतात, गो आणि प्लस. VX2 गो जर तुम्हाला पूर्ण स्कूटर घ्यायची झाली तर त्याची किंमत सुमारे 85,000 रुपये. पण ही स्कूटर तुम्ही जर बास मॉडेलमध्ये घेतली तर फक्त 45,000 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकते. सेम गोष्ट VX2 प्लसची, त्याची किंमत जवळपास 1,00,000 रुपये एक्स शोरूम. पण बास मॉडेल घेतलं तर ती बसते फक्त 58,000 रुपयांना. म्हणजे एका झटक्यात तुमचे 40,000 रुपये वाचतात. आणि याला कारण म्हणजे तुम्ही बॅटरीचे पैसेच दिलेले नसतात. पण मग आता तुम्हाला बॅटरीचे हप्ते द्यावे लागणार आहेत. हे हप्ते किती असतात? VX2 गो व्हेरियंटसाठी 5 वर्षांच्या प्लॅनमध्ये दर महिना जवळपास 1,100 रुपये लागतात. एका किलोमीटर मागे सुमारे ₹1.5 या दराने ते मोजले जातात. यात तुम्हाला महिन्याला किमान 750 किलोमीटरची लिमिट मिळते. 3 वर्षांच्या प्लॅनमध्ये दर महिन्याचं भाडं सुमारे 1,500 रुपये येतं, पण तुम्हाला दरमहा किमान 1,200 किलोमीटरची लिमिट मिळते. बास प्लॅनमध्ये हिरोने एक महत्त्वाची गोष्ट जाहीर केली आहे, ती म्हणजे जर बॅटरीची हेल्थ 70% खाली गेली तर तुम्हाला मोफत बॅटरी रिप्लेसमेंट मिळणार. टी-व्ही-एसच्या बाबतीत म्हणाल तर बास मॉडेल आणखी जास्त परवडतं. टी-व्ही-एसच्या आयक्यूब आणि ऑर्बिटर या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सना बास मॉडेल देण्यात आलं आहे. आयक्यूबची साधारण किंमत 1,10,000 ते 1,30,000 रुपये एवढी आहे एक्स शोरूम. पण बास मॉडेलमध्ये आयक्यूबचा S व्हेरियंट तुम्हाला 78,000 रुपयांमध्ये मिळून जातो. टी-व्ही-एस ऑर्बिटरचं म्हणाल तर त्याची स्टँडर्ड एक्स शोरूम किंमत ही 85,000 रुपये आहे, पण बास मॉडेलमध्ये ही किंमत फक्त 50,000 रुपये होते. टी-व्ही-एसचं बास मॉडेल जास्त परवडतं असं म्हणायचं कारण म्हणजे यामध्ये हिरोप्रमाणे किलोमीटरची कोणतीही मर्यादा नाही आहे. तुम्ही गाडी कितीही चालवा, तुमचं महिन्याचं भाडं तेवढंच राहतं. याचा मासिक हप्ता सुमारे 1,250 रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतचा कुठलाही प्लॅन तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. यासोबतच टी-व्ही-एसने बॅटरीवर 5 वर्षांची किंवा 70,000 किलोमीटरची वॉरंटीही दिली आहे. म्हणजे बॅटरी खराब झाली तरी तुम्हाला काही करायला लागणार नाही, कंपनी तुम्हाला बॅटरी रिप्लेस करून देईल. या दोन कंपन्या सोडल्या तर चक्क रॉयल एनफिल्डनेही आपल्या इलेक्ट्रिक बाईकला बास मॉडेलमध्ये अवेलेबल केले. त्यांची फ्लाइंग फ्ली C6 ही बाईक 10 एप्रिललाच लॉन्च झाली आहे. पूर्ण किमतीत ही गाडी घ्यायची झाली तर त्याची किंमत सुमारे 2,80,000 रुपये आहे एक्स शोरूम. पण बास मॉडेलमध्ये ही गाडी फक्त 2 लाखांना मिळते, म्हणजे डायरेक्ट 80,000 रुपये कमी द्यायचे. रॉयल एनफिल्डच्या बास सबस्क्रिप्शनच्या किमती अजून जाहीर झालेल्या नाही आहेत, पण सध्या बँगलोरमध्ये याच्या टेस्ट राईड सुरू झाल्यात. बुकिंग बहुतांश सगळीकडे सुरू आहे आणि मे महिन्यापासून याची डिलिव्हरी मिळणार आहे. आता आपण खरा हिशोब करूया की बास मॉडेल खरंच परवडतं का. आपण हिरोच्या व्हिडा VX2 गोचं उदाहरण बघूया. या स्कूटरची बॅटरी सकट किंमत आहे 85,000 रुपये एक्स शोरूम. एकदाच एवढे पैसे द्या आणि स्कूटर, बॅटरी सगळं तुमचं. बास मॉडेल घेतलं तर तुम्हाला हे स्कूटर 45,000 रुपयांमध्ये मिळेल. पुढे महिन्याला तुम्हाला 1,100 रुपये भाडं भरावं लागणार. 5 वर्षांचं मिळून भाडं होणार 66,000 रुपये. म्हणजे 5 वर्ष जर तुम्ही स्कूटर वापरणार असाल तर डायरेक्ट घेतली तर 85,000 रुपयांना मिळणार आणि बास मॉडेलमध्ये 45 अधिक 66 म्हणजे एकूण 1,11,000 रुपये तुम्हाला द्यावे लागणार. अगदी तुम्ही 3च वर्ष जर स्कूटर वापरणार असाल तरीही बास मॉडेलमध्ये स्कूटरची किंमत आणि भाडं मिळून एकूण टोटल 99,000 रुपये होते. म्हणजे तरीही डायरेक्ट पूर्ण गाडी घेणंच जास्त परवडतं. असंच काहीसं गणित बाकी स्कूटर्सचंही आहे. मग बास मॉडेल अजिबातच फायद्याचं नाही आहे का, तर ते तुमच्या गरजेवर डिपेंड आहे. आता सध्या तुमच्याकडे पूर्ण स्कूटर घेण्यासाठीचे पैसे नसतील, पण स्कूटर लवकर घेणं गरजेचंच असेल तर जवळपास निम्म्या किमतीत तुम्ही स्कूटर घरी नेऊ शकता.
शिवाय बास मॉडेलमध्ये बॅटरी खराब झाली तर त्याची काळजी तुम्हाला नाही तर कंपनीला करायची असते. पण बास मॉडेल घेताना एक गोष्ट लक्षात घ्या जी कुणीही सांगत नाही, ती म्हणजे हे मॉडेल गाडीच्या फर्स्ट ओनर पुरतच असतं. म्हणजे तुम्हाला जर बास मॉडेलमध्ये घेतलेली इलेक्ट्रिक स्कूटर विकायची असेल तर आधी तुम्हाला सगळे हप्ते क्लिअर करावे लागतात. सो बेसिकली तुमच्याकडे जर आता गाडी घेण्यापुरते पैसे असतील आणि लॉंग टर्ममध्ये फायदा हवा असेल तर पूर्ण गाडी घेणंच परवडतं. शेवटी सांगायचं तर बास हे मॉडेल खरंच एक स्मार्ट मार्केटिंग टेक्निक आहे. कमी किमतीत गाडी घरी नेण्याचं स्वप्न पूर्ण करायला मदत करतं. हिरो विडाने याची सुरुवात केली, TVSने त्यात नो कॅप किलोमीटर आणि वॉरंटी जोडली आणि आता रॉयल एनफिल्डने प्रीमियम बाईक सेगमेंटमध्ये हे मॉडेल आणलं आहे. येत्या काळात एथर, ओला आणि इतर कंपन्याही यात उतरताना दिसतील, यात शंका नाही. बाकी तुम्हाला या दोन्हीपैकी कोणता पर्याय जास्त चांगला वाटतो? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.